भारतीय समाज आघाडीचा भारतीय समाज आघाडीचा तख्त बदलतो ताज बदलतो तख्त बदलतो ताज बदलतो तख्त बदलतो ताज बदलतो भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय समाज आघाडीचा भारतीय समाज आघाडीचा भारत माता की जय भारत बाप की। आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जगामध्ये एक खूप मोठी गोष्ट घडली आहे, ती म्हणजे सर्वसामान्य माणसांनी निर्णय घेतलाय की आता आपण सत्तेत जायचं। चळवळीतल्या लोकांनी निर्णय घेतलाय की आपण सत्तेत जायचं, विचारधारेच्या लोकांनी निर्णय घेतलाय की सत्तेत जायचं, आणि सर्व जाती धर्मांची विचारधारा ही भवतु सब्ब मंगलम असल्यामुळे, सर्वेपि सुखिनः सन्तु असल्यामुळे, कर्ता करविता परमेश्वरावर विश्वास असल्यामुळे, अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग असं असल्यामुळे एक संघ पद्धतीने काम करण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। आता महानगरपालिकेचा पहिला प्रयोग हा आता आपण सुरू करतोय। या उद्देशाने ही सगळी इथे जी आम्ही उपस्थित झालेली चळवळीतली आणि सर्वसामान्य पार्श्वभूमीची लोक आहोत, यांनी मिळून एक निर्णय घेतलाय की महानगरपालिका लढवायची आहे आणि प्रस्थापित जे लोक आहेत, जे खरं तर चळवळीच्या आधारेच तिथे पोहोचलेत पण ते चळवळीचे राहिलेले नाहीत, अशांना आता विस्थापित करायचं आहे। कारण की त्यांनी ज्या उद्देशाने त्यांची चळवळ अशा पद्धतीच्या वाममार्गाला नेली, त्यांना विस्थापित केल्याशिवाय जग वाचणार नाहीये। आणि म्हणून त्या अनुषंगाने पहिला हा आजचा निर्णय आमचा आम्ही जाहीर करतोय। अर्थात जरी मी जाहीर करत असलो तरी हा संघटन सगळ्यांचं असल्यामुळे मी फक्त एक प्रवक्ता म्हणून जाहीर करतोय, बाकी हे सगळं सर्वानुमते ठरलेलं आहे। म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढतोय आणि आघाडीचं नाव हे भारतीय समाज आघाडी असं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। निशाणी आम्ही लवकरच करतोय, निर्णय करतोय। मोठ्या प्रमाणात लोकांनी रिक्षा या निशाणीला पसंती दिलेली आहे। दरम्यानच्या काळात आणखीन त्याच्यामध्ये विचारविमर्श होणार आहे। याच्यामध्ये नोंदणीकृत पक्ष जे राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत असे पक्ष म्हणजे PPID, BRSP, RJVA, WPI आणि SD ह्याचे SP समाजवादी पक्ष। त्याचबरोबर जे नोंदणीकृत नाही आहेत पण प्रचंड मोठ्या संघटना आहेत, ज्याच्यामध्ये SDPI आहे, RPM आहे, ASP आहे, AIPS आहे, SP आहे, अशा पद्धतीच्या सामाजिक संघटना याच्यामध्ये आहेत। त्याचबरोबर मी पुन्हा एकदा तुम्हाला अवगत करून देऊ इच्छितो की वैचारिक बांधिलकीतून येणाऱ्या चळवळीच्या लोकांचा हा एक प्रयोग आहे। हा प्रयोग प्रस्थापितांचा नाही आणि म्हणून चळवळीतली माणसं पुढे सरकणार आणि चळवळीचा उद्देश, वैचारिक भूमिका सिद्ध व्हावी या अनुषंगाने निश्चित स्वरूपाने माणसं काम करणार आहेत। याच्यामध्ये पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मगाशी आपण घेतले होते, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट विजय वानखेडेजी आहेत। बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीमध्ये माननीय अरविंद कांबळे साहेब आहेत। मी स्वतः रायबान जाधव विकास आघाडीचं प्रतिनिधित्व करतोय। वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये माननीय श्री सोहेल अन्सारी जी आहेत। त्याचबरोबर सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये आदरणीय कलीम साहेब आहेत। समाजवादी पक्ष देखील आमच्यासोबत काम करण्याच्या संबंधातली भूमिका घेताना आम्हाला दिसतोय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, ज्याच्यामध्ये अयूब पटेल जी आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, आदरणीय राजूभाऊ साबळे जी आहेत।
आझाद समाज पार्टीचे माननीय किशोर म्हस्के साहेब आहेत. सामाजिक संघटना म्हटलात तर त्याच्यामध्ये आदरणीय आपले सर्वांचे चाहते माझे परम स्नेही अर्थात दीपक भाऊ केदारजी आहेत, अमजद हुसेन साहेब आहेत आणि इथे आमच्या सर्वांच्या या निर्णयाला चर्चात्मक स्वरूपातून एक फायनल किंवा शेवटचा जो ज्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा निर्णय आम्ही इथे आता जाहीर करतोय. याच्यामध्ये आदरणीय नारायण जाधव, सुनील साळवे, श्री सुरेश शिंगारे साहेब, अनामी मोते साहेब, मोरे साहेब, हर्षल लखपतीजी, सुनील खरातजी, प्रदीप धणेदरजी, अशोक सिरसाटजी, प्रवीण जाधवजी, प्रवीण आरिफ शहाजी, मुबाशिर फारुकीजी, बाळू शेजवळजी, विजय शिंगारेजी, शेख साहेब आणि मनीष शेळकेजी अशी ही सगळी मंडळी, ही सुद्धा मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता हा जो प्रयोग आम्ही करतोय आणि जी भूमिका आम्ही मांडतोय ती भूमिका मुळातच अशा स्वरूपाची आहे की जिथे सर्वसामान्य चळवळीतले बौद्धिक विचारांनी प्रभावित असलेले लोक अनेक वर्षापासून कष्ट करतायत, त्यांच्यावरती एक धनदांडगे वेगळ्या विचाराचे आणि या देशाला नष्ट करू पाहणारे जे लोक आहेत यांची सगळ्यांची मिळून जी एक, कुठलाही पक्ष तुम्ही जर घेतलात, म्हणजे अगदी आपण बघतोय की या परवाच्या अगदी उद्धव ठाकरेंच्या प्रवेशाच्या संदर्भातली माझी असलेली चर्चा असू देत किंवा श्री आपले मामू रशीद मामू यांच्या संदर्भातली चर्चा असू देत, साधारणतः असं लक्षात येतंय की धनाढ्य आणि काही प्रभावाखाली काम करणारे किंवा प्रभावाला कार्यान्वित करण्याच्या संबंधातले काम करणारे एक मंडळ काम करताना दिसतंय इथे, जे सगळ्या पक्षामध्ये आहे. आणि या धनाढ्य लोकांनी आमच्यावरती जे चळवळीतले आहेत, बौद्धिक पात्रतेचे आहेत, बौद्धिक क्षमतेचे आहेत, बौद्धिक वैचारिक बैठकीचे आहेत, मुळात यांच्यावरती कुरघोडी करण्याचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेला प्रत्युत्तर तर द्यावंच लागणार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांच्यासाठी हे प्रत्युत्तर म्हणून आम्ही सगळेजण तयारी करतोय. आमची सगळ्यांची एवढीच अपेक्षा आहे की या एकंदरीत प्रयत्नाला सर्वसामान्य लोकांनी आशीर्वाद द्यावे, नाही तर आत्ताची जी परिस्थिती आहे ही अत्यंत चिंताजनक आहे. या देशावरती कर्ज आहे, राज्यावरती कर्ज आहे, महानगरपालिकेवरती कर्ज आहे, प्रत्येक माणसावरती कर्ज आहे. हे अशाच पद्धतीने जर चालत राहिले तर हे फार दिवस जाणार नाही. आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे आम्ही घोषित करीत आहोत. पहिला मुद्दा आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय समाज आघाडी असं या आघाडीचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपण ही सगळी माहिती मगाशी आपल्यासमोर मांडलेली आहे. पहिला मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये तोडलेल्या सर्व मालमत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी मालमत्ता महानगरपालिकेने तोडल्या. बरं, इतरही काही मालमत्ता तोडल्या, नाव घेतलं डीपी प्लॅन किंवा रोड वाईडनिंग. आता मुळातच कंगाल असलेलं केंद्र सरकार आणि कंगाल असलेलं राज्य सरकार हा रोड कुठून बांधणार होतं, पण मग बांधायचा जरी असला तरी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट जो आहे त्या अनुषंगाने नुकसान भरपाई देऊनच तो बांधायला हवा होता. समृद्धी हायवे बांधताना काय सरळ थोडी घुसलेत, त्याचे पैसे दिलेले आहेत, सर्वश्रुत आहे. मग छत्रपती संभाजीनगर मध्ये असं का घडलं, पण ते घडलंय. हे कोणाच्या भरोशावर घडलंय? का नाही त्यावेळेला हे लोक आले आणि का नाही हे लोक बोलले की अरे हे चुकतंय.